नमस्कार, आपली वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चमचमीत ढाबा स्टाईल पनीर मसाला घरी कसा करायचा ते एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर बघा, मस्त इथं ही तर्रीबाज लाजवाब अशी घरच्याच मोजक्या साहित्यात पनीर मसाल्याची ही भाजी बनवून तयार होते। पहिल्याच प्रयत्नात करायला शिकसाल, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करून बघू नका। चला तर मग मस्त ही चमचमीत चटपटीत अशी पनीर मसाल्याची भाजी करायला लगेच सुरुवात करूया। पण चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। लगेच आपण मस्त लाजवाब तर्रीबाज चटपटीत अशी पनीर मसाल्याची भाजी ढाब्यासारखी बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपण साहित्य पाहून घेऊया। तर 1 चमचा लाल तिखट घेतलं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, चवीनुसार मीठ लागेल, 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा किचन किंग मसाला आहे किंवा तुमच्या किचन किंग मसाला अवेलेबल नसेल तर गरम मसाला घेतला तरी चालेल, अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा जिरे आणि इथं मी 1 छोटी वाटी टोमॅटोची प्युरी घेतली आहे। तर ही घरीच बनवलेली आहे, याचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करते, तुम्हाला तिथे होममेड टोमॅटो प्युरी कशी करायची ती रेसिपी मिळेल। 3 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि इथे माझ्याकडे पाव किलो पनीर आहे। बघा, त्याची छान अशी मी छोटे छोटे तुकडे करून घेतले। सर्वात आधी त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर असे तुकडे करून घेतले। आता सगळ्यात आधी आपल्याला पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। बघा, गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे मी। आता यामध्ये 1 ते 2 चमचा तेल इतकं घालून घ्यायचं। बघा, इथे तेल हलकंसं गरम झालं आहे। आता यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे घालून घ्यायचे। तर हे आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे। तर फ्राय केल्यामुळे भाजीमध्ये जेव्हा आपण पनीर घालू तेव्हा त्याचे तुकडे होणार नाही, छान जसेच्या तसे राहतील, म्हणून फ्राय करणं गरजेचं आहे। आणि मस्त असं 3-4 मिनटं हलकंसं याला फ्राय करून घेऊया। बघा, पनीर हलकंसं फ्राय करून घेतलं। आता लगेच याला काढून घ्यायचं, जास्त ओव्हर कुक करायचं नाही, नाहीतर मग हे कडक लागेल। लगेच याला काढून घ्यायचं। आता या तेलामध्ये इथे मी आणखी 1 चमचा तेल घालून घेतलं। आता यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। तर इथं 7 ते 8 मिनटं कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। बघा, इथं मी 7 ते 8 मिनटं कांदा व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे। बघा, मस्त असा कांदा विरघळला आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्यसुद्धा घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण जिरं घालूया आणि जिरं या कांद्यासोबत मस्त छान असं 2-3 मिनटं फ्राय करून घेऊया। बघा, कांद्यासोबत जिरं मस्त असं फ्राय करून घेतलं। तर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आणि ही सुद्धा 2 मिनटं व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे। बघा, आलं लसूण पेस्ट व्यवस्थित मी परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे, होममेड बनवलेली आहे, मार्केटची विकत आणलेली नाही। तुमच्याकडे टोमॅटो प्युरी नसेल तर तुम्ही टोमॅटो वाटून घेतली तरी काही हरकत नाही। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं, किचन किंग मसाला, हळद। आता हे सुके मसाले व्यवस्थित या तेलामध्ये परतून घेऊया। बघा, सुके मसाले मी इथं 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असे परतून घेतले आणि मसाल्याचा खूप असा सुगंध छान येतो आहे। आता आपल्याला हा मसाला साईडला करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ आहे, हे भाजून घ्यायचं, असं साईडला भाजून घ्यायचं हे, जेणेकरून याचा कच्चा स्मेल निघून गेला पाहिजे। याने आपल्या भाजीला छान अशी थिकनेस येईल, म्हणून इथं 1 चमचा बेसन पीठ असं भाजून घ्यायचं। बघा, इथं बेसन पीठ व्यवस्थित भाजलं गेलं। आता यामध्ये मिसळून घ्यायचं आहे। बघा, छान हे मिसळून घेतलं मी। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर यामध्ये मी थोडं पाणी घातले, कारण हे ग्रेव्ही खाली चिटकणार नाही। 2 चमचे इतकं पाणी घालून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला खळखळून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। बघा, इथं 2 मिनटं मसाला छान असा मी शिजवून घेतला आहे। आता यामध्ये पाणी घालूया, यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घ्यायचं। तर ढाबा स्टाईल आपण पनीर मसाला बनवतो, जास्त पातळ भाजी नसते, ही थोडी अशी थिक असते, त्यामुळे मी इथं अर्धा ग्लासच पाणी घातलं आहे। आता यामध्ये आपल्याला जे पनीर फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे। बघा, या पद्धतीने
आणि आता आपल्याला मीठ घालायचं आहे. तर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूया आणि 5-6 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 5-6 मिनटं ही पनीरची भाजी मी शिजवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी थिकनेस आली आहे, जबरदस्त. आणि तवंगईसुद्धा छान आला आहे बघा, क्या बात आहे. आणि सुगंध तर घरभर दरवडला आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली खूप सारी अशी कोथिंबीर घालून घेऊया. एकदा मिसळून घ्यायची भाजी. तुम्ही रंग, टेक्स्चर तरीसुद्धा बघू शकता. आणि पनीरसुद्धा यामधील व्यवस्थित असं शिजलेलं आहे, अजिबात त्याचे तुकडे झालेले नाही. तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत. ढाब्यामध्ये जशी ही पनीरची भाजी बनवली जाते तशीच आपण घरी बनवलेली आहे. चव याला सेम ढाब्यासारखीच येते. आता आपल्याला पनीर मसाला खाण्यासाठी ढाब्यामध्ये जायची अजिबात गरज नाही, घरीच आपण मस्त बनवून खाऊ शकतो. आता गॅस करूया बंद. आणि तुम्ही बघू शकता मस्त लाजवाब ही तर्रीबाज पनीर मसाला बनवून तयार आहे. तुम्ही रंग, टेक्स्चर आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघू शकता, मस्त अशी थिक झाली आहे. ही भाजी बघून माझ्या तोंडाला तर पाणी सुटलं. मस्त चटपटीत भाजी तयार होते. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर ही भाजी तुम्ही चपाती, नान, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. खूप छान लागते. चव याची अफलातून येते. जबरदस्त स्वादिष्ट खमंग रुचकर पनीरची भाजी बनवून तयार होते. तर इथं आपला ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवून तयार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.